नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मी मयूर तुम्हाला आज घेऊन जाणार आहे म्हसोबा महाराजांच्या मंदिरामध्ये। म्हसोबा महाराजांचं हे मंदिर नवनाथांच्या इतिहासाशी संबंधित मंदिर आहे। या नायतळ्याला नायतळे हे नाव कसं पडलं हे पण आज आपण बघणार आहोत। इथली यात्रा, जी यात्रा पौष पौर्णिमेला भरते आणि जी जवळजवळ 15 दिवस सलग चालते, या यात्रेचा पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये। त्यातल्या त्यात आपण बघणार आहोत 21 बैलांचा रथ या गावामध्ये सुद्धा निघतो। त्यातल्या त्यात या मंदिराचा इतिहास आपण आज जाणून घेणार आहोत, तर चला माझ्या बरोबर। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे म्हसोबा महाराज मंदिरामध्ये नायतळा येथे। तर इथून नाशिक पासून हे मंदिर जवळजवळ 46 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि माझ्या गावापासून म्हणजे लासलगाव पासून हे मंदिर 14 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर माझ्या गावापासून फार जवळ आहे मंदिर। तर चला आपण आता आतमध्ये जाऊन इथे याचा इतिहास आणि हे मंदिर बघूया। तर मित्रांनो, कमानीमधून आतमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला इथं डाव्या बाजूला जे लागतं ते बजरंगबलीचं मंदिर आहे। तर हे मंदिर सुद्धा खूप मस्त आणि प्रशस्त आहे। ते सुरुवातीला आपण जेव्हा रस्त्यावरून येतो तेव्हाच हे सगळ्यात आधी मंदिर जे दिसतं ते हे मंदिर आहे। तर या मंदिरामध्ये आपण पहिले जाऊया। मंदिराच्या कमानीमधून आतमध्ये आल्यावर सुरुवातीलाच आपल्याला प्रभू हनुमंतांचे हे सुंदर मंदिर पाहायला मिळते। सुंदर झुंबर, घंटीनाद आणि भक्तिमय वातावरणामुळे या ठिकाणी एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते। अनेक भक्त मुख्य मंदिरात जाण्याआधी येथे मारुतीरायाचे दर्शन घेऊन आपल्या नवीन प्रवासाची सुरुवात करतात। तर मित्रांनो, म्हसोबा महाराजांच्या मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला भरपूर सारे मंदिरं भेटतील। तर ते सर्वात आधी आपल्याला मिळालं ते हनुमान मंदिर, आणि हनुमान मंदिरानंतर आपल्याला दिसतं हे ते महादेव मंदिर। तर चला आपण या छोट्याशा पण अतिप्रसन्न असलेल्या महादेव मंदिरामध्ये जाऊया। हनुमानाच्या मंदिरासमोरच भगवान भोलेनाथांचं हे सुंदर आणि शांत मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। छोटेसे असले तरीही या मंदिराची रचना आणि भक्तिमय वातावरण मनाला खूप शांतता देते। हर हर महादेवाच्या जयघोषामध्ये अनेक भक्त इथे दर्शन घेऊन भोलेनाथांचा आशीर्वाद घेताना दिसतात। तर फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहे म्हसोबा महाराजांच्या मंदिरामध्ये। तर येथे बघू शकता तुम्ही किती मोठा परिसर आहे, किती मोठा सभागृह आहे। तर या सभागृहाला बघूनच तुम्ही अंदाज लावू शकता की जत्रेमध्ये इथे किती गर्दी असेल। तर मी तुम्हाला त्या जत्रेचे पण व्हिडिओ दाखवणार आहे, तर थोडं पेशन्स ठेवा, सांगतो तुम्हाला। मुख्य मंदिराच्या सभागृहासमोरच उभी असलेली ही भव्य दगडी दीपमाळ या मंदिराच्या प्राचीन परंपरेची साक्ष देते। अंदाजे 11 फूट उंच असलेली ही जुन्या काळातील दीपमाळ आजही भक्तांचं लक्ष वेधून घेते। याच दीपमाळेखाली खंडोबाचं देखील स्थान आहे। स्थानिक परंपरेनुसार येथे मांसाहाराचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि अनेक भक्त श्रद्धेने येथे दर्शन घेतात। आपल्याला आता या मंदिराची थोडक्यात माहिती सोनवणे बाबा सांगणार आहे त्यांच्या शब्दामध्ये। दर पौष पौर्णिमेला यात्रा भरते, 15 दिवस यात्रा राहते। हो, इकडं दुकानदारी भांडेवाले राहत्या, हो लाकूडवाले, टोकरवाले राहतात, मसालेवाले, कापडावाले, सर्व दुकानं इथं हजर राहतात। आणि त्यांना नवसपूर्तीचा दिवस आहे। हो, नवसाला पावणारा देव आहे। इकडं गाय गोरे हातपाय कांडोळे वाहतात। हो, कोणी बोकडे मारितात, नवस करतात, कोणी सत्यनारायण पूजा करतात। इकडं पाचवी पिढी म्हसोबा महाराजांची, त्यांचे गुरु काळभैरव नाथ आहे। नवनाथांचा
त्यांनी अनुग्रह घेतलेला आहे का आडबांगनाथाचे शिष्य आहे, त्यांचा अनुग्रह घेतलेला आहे त्यांच्याकडून. हो, विद्या प्रसन्न करून घेतली होती. हो, हे असं दैवत आहे का खूप याची एक 15 ते 3 वार अशी मोठी उत्सव असतो या पौष पौर्णिमेला. आणि ह्या उत्सवामध्ये 10-5 जिल्ह्यांमधून लोक ज्यांना नैताळ हे ग्रामदैवत सर्व असं प्रसिद्ध ग्रामदैवत आहे, लाखोच्या संख्येनं लोक उपस्थित राहतात. आणि जिथं काही असं म्हणजे काही कोणाला कुठलं म्हणजे प्रत्यक्ष हे असं कोणी कोणाला काही याचं सांगणे भानामती असे काही प्रकार इथं होतच नाही. असं हे बाकीचे नवनाथ प्रकार पंथमधलं मंदिर आहे. नैताळ निड 9 तळे होते, त्याच्यावरून 9 तळे नाव पडलेलं आहे. आता तिथं जमीन तयार झालेली आहे. नाही नाही नाही, तर फक्त त्या जमिनीला नाव देईल, नाव देईल आपलं बारवाच्या पलकडं. तळे बुजून हा, बारवा आहे ना, तिथं 12 बारवाच्या पलकडं तळे तळे होते होते. म्हणून त्याला नैताळे असं नाव देण्यात आलं. आता आपण आत प्रवेश करत आहोत श्री मतोबा महाराजांच्या मुख्य सभागृहामध्ये. आत आल्यानंतर सर्वात जास्त लक्ष वेधून घेतं ते म्हणजे इथलं अप्रतिम काचकाम. मंदिराचं छत, खांब आणि सभागृह रंगीबेरंगी काचांच्या तुकड्यांनी सुंदर पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे. लाइटिंग पडल्यावर या काचा आणखीन चमकतात आणि पूर्ण मंदिराला एक दिव्य लूक येतो. स्थानिक भक्तांच्या श्रद्धेनुसार मतोबा महाराज हे नवसाला पावणारे देवस्थान मानले जाते. म्हणूनच आजही भक्त श्रद्धेने इथे दर्शनासाठी येतात. या मंदिरामध्ये खूप चांगले आणि उत्साहाचे दिवस साजरा केले गेले आहे. परंतु एक रात्र या मंदिरात खूप अनपेक्षित घटना घडली. निफाड तालुक्यातील मतोबा महाराजांच्या मंदिरात चोरी झाल्याने खळबळ. संपूर्ण नैताळे शहर आज बंद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत व श्री मतोबा महाराज देवस्थान निफाड तालुक्यातील नैताळे येथे जागृत देवस्थान म्हणून ज्याची ओळख आहे, परंतु काल रात्री अज्ञात चोरट्यांनी या मंदिरातून महाराजांच्या मूर्त्या व ध्यानपेटी चोरून नेल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे. ही घटना CCTV मध्ये कैद झालेली असून जोपर्यंत या चोरट्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत संपूर्ण नैताळे शहर बंद राहील अशी आक्रमक भूमिका नैताळेकरांनी घेतलेली आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा आजही हे मंदिर तेवढ्याच मानाने उभे आहे आणि मतोबा महाराज आपल्या भक्तांना आशीर्वाद देत आहे. तर मित्रांनो, ही आहे मंदिराची मागची बाजू आणि या मागच्या बाजूला आपण आलो तर इथे तुम्हाला प्रशस्त पार्किंगची व्यवस्था दिसते. तर ही तुम्ही बघू शकता, एकदम प्रशस्त आहे. जवळजवळ इथं 15 ते 20 4 व्हीलर आरामात मावू शकता. आणि हे जे बुरुजाचं बांधकाम दिसतंय हे रिसेंटली म्हणजे आत्ताच नव्याने झाले. तर खूप सुंदर बांधकाम झालेलं आहे. ते जवळजवळ असं जेजुरीचं जे बांधकाम दिसतं त्याप्रमाणे हे दिसतंय आपल्याला. तर तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला हा एक्सपिरियन्स खूप चांगला वाटेल. मस्त एकदम प्रसन्न आणि जबरदस्त वातावरण आहे. तर अशा प्रकारे मी हा व्हिडिओ संपवतो इथं. तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्यातल्या त्यात चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री मतोबा महाराज.